मराठी माणसाने बिझनेस सुरू करावा की नाही हा क्वेश्चन खूप लोकांच्या मनात असतो. म्हणून आम्ही ठरवलंय आमची बिझनेस जर्नी जशी आहे तशीच तुमच्या सोबत शेअर करायची. आजचा दिवस सिंपल होता पण खूप स्पेशल होता. सकाळी 12 वाजेपर्यंत एकही ऑर्डर नव्हती, म्हणून आम्ही इव्हिनिंग साठी फुल तयारी सुरू केली. आज इतका पास्ता बॉईल करून ठेवला की एकही कस्टमर परत जाऊ नये. एक कस्टमर सांताक्रूज वरून आला होता. खूप वेळ गप्पा झाल्या. तो म्हणाला तुमचे व्हिडिओ मला खूप आवडतात आणि त्याने ब्राउनी कोल्ड कॉफी ट्राय केली. ब्राउनी कोल्ड कॉफी त्याला खूप आवडली. नंतर आम्ही थोडं मार्केटला जाऊन आलो आणि 5 वाजता परत शॉप सुरू केलं. सुरुवातीला रश नव्हता पण 6 नंतर अचानक क्राऊड वाढायला लागला. व्हाईट सॉस, रेड सॉस, पिंक सॉस, पेरी पेरी पास्ता आणि मॅगीच्या ऑर्डर्स एका मागोमाग एक येत होत्या. पण आजचा सगळ्यात स्पेशल मोमेंट म्हणजे तेव्हा आला जेव्हा एका कस्टमरने सांगितलं की त्याच्या ऑफिसमध्ये बिझनेस रिलेटेड मीटिंग होती. त्या मीटिंग मध्ये त्यांच्या सरांनी इन्स्पिरेशन म्हणून टीपी मॅगी पॉइंटचं एक्झाम्पल दिलं. ते बोलले की कंटेंट क्रिएशन काय असतं हे तुम्हाला टीपी मॅगी पॉइंटचे व्हिडिओ बघून समजेल. एक ब्रँड कसा बनवायचा हे तुम्हाला त्यांच्या व्हिडिओ मधून दिसेल. ते सारखं सारखं तुमचं नाव घेत होते म्हणून मला ही गोष्ट तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. काही महिन्यांपूर्वी आम्ही जॉब करत होतो आणि आज कुठेतरी ऑफिसमध्ये आमच्याबद्दल बोललं जाते. हे ऐकूनच खूप प्राऊड फील होतं.